हनुमंत भाऊ अंगदराव मामीराव ठाणेकर, संस्थापक अध्यक्ष आझाद आदिवासी कोळी माझे समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आलोतेदार बोलदा प्रदेश उपाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी विधानसभा मुखेड। उपोषणाला बसण्याचं कारण की बिलोली शहरामध्ये अवैध वाहतूक असल्यामुळं, कारण शासकीय मालमत्ता तहसीलदार कृपेमुळे अवैध वाहतूक 100% जोरात चालू आहे आणि शासनाची व जनतेची लूट होत असल्यामुळे आम्ही उपोषणाला बसतो। आता कोणी फक्त भेटून घेत कारवाई करतो, खोटे आश्वासन देणे चालू आहे। कारण का याच्या हातामध्ये पत्रक नेमणे, सगळ्या गोष्टी करणं, जाणून बुजून त्या ठिकाणी पत्रक न पाठवणे, कारण याला भ्रष्टाचार करायचा। त्यामुळे वारंवार सांगितलं की आम्हाला आता कारवाई पाहिजे, पत्रक जे नेमलेले आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमची कलेक्टर साहेबाला दिलेला आहे, एसपीला दिलेला आहे, आयजीला दिलेला आहे, पोलीस स्टेशन दिलेला आहे, आयुक्ताला मेल करण्यात आलेला आहे। याला वारंवार तक्रार देऊन सुद्धा कुठलीच कारवाई नाही, दखल नाही। कारण काही पळवट रात्री आम्ही एसपीला, आयजीला, कलेक्टरला सगळ्यांना मेसेज केले अवैध वाहतूक चालू असेल, एकाने फोन उचला तयार नाही। तर हा तहसीलदार निलंबित झाला पाहिजे, तिथला पीआय निलंबित झाला पाहिजे, तरच हा आता बिलोली नाही नांदेड जिल्हा दीड व्हायची शक्यता 100% निलंबित करून याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे कॉर्पोरेटची, नाहीतर पीआयची सुद्धा। कारण का तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आमने सामने असणार, कृषी फुटेज मध्ये अवैध वाहतूक कार्य नाही करतात, गाड्या फोडतात स्वतः, जो पण न्याय भेटणार नाही जनतेला। माझं नाव राजेंद्र माधवराव गंगनर, अखिल भारतीय सेवा संघटनेचा तालुका अध्यक्ष। आज 21 तारखेला आम्ही रेती वाहतूक, अवैध रेती वाहतूक व ओव्हरलोडिंग गाड्या बंद करावी, बंद न केल्यास 25 तारखेला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता। त्या कालावधीत तहसील स्तरावरून किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई अवैध वाहतूक रेतीवर करण्यात आली नाही। म्हणून आम्हाला जनतेच्या हितासाठी, सरकारी स्तरांना, गरीब लोकांना देखील होत नाही, त्या जनतेच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून उपोषणात बसावं लागलं। काल आम्ही रात्रभर करून आजचा हा उपोषणाचा आमचा दुसरा दिवस आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिवशी शासनाकडून, प्रशासनाकडून कोणतेही आम्हाला प्रतिसाद मिळालेले नाहीत किंवा आमच्या उपोषणावर काही कारवाई केलेली नाही। रात्री 4 वाजेपर्यंत ओव्हरलोडिंग गाड्या ह्या अवैध असताना 6 वाजल्यानंतर या कोणत्याही रेतीची पावती निघत नाही, बिना पावतीच्या गाड्या पोलीस स्टेशन आणि तहसीलच्या पुढून चालत असताना कोणत्याही प्रशासनाकडून यावर कारवाई करण्यात आलेली नाही। या वाळू माफियाला तहसीलदाराचं खत पाणी मिळते, म्हणूनच हे एवढ्या बेभान रोडवर मोकळ्या गाड्या चालवतात आणि यांच्यावर कारवाई करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आम्ही आज उपविभागीय मॅडमला, क्रांती ढोंगे मॅडम यांना, तहसीलदार यांना तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। कारण हे करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवत आहेत। शासनाकडे योजनेसाठी काम करायला पैसे नाहीत आणि शासनाकडे तिजोरीमध्ये पैसा न जमवता हे स्वतःच्या तिजोरीत पैसा जमवून काळी माया जमवत आहेत। तरी यांच्या या काळी मायाची चौकशी करून यांच्यावर जे काही कायदेशीर गुन्हे दाखल करायचे ते शासनानं लवकरात लवकर याच्यावर करावं। यासाठी इथं जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषणात बसणार आहोत। ही प्रशासनाने दखल घ्यावी।